बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी 20,000 रुपयाची आर्थिक मदत सरकारकडून दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी योग्य त्या प्रकारे अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करताना काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. जसे की कामगार बांधकाम क्षेत्रात नोंदणीकृत असावा. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जसे की ओळखपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, शिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र इत्यादी जोडणे गरजेचे आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. या योजनेचा उद्देश म्हणजे गरजू कामगारांच्या मुलांना शिक्षणात मदत करणे. त्यामुळे यांचा योग्य प्रकारे लाभ घेण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे. राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे त्यांच्या मुलांना 20,000 रुपयाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. या शिष्यवृत्तीच्या मदतीने कामगारांच्या मुलांचे शिक्षण अधिक सुलभ होईल आणि त्यांना त्यांच्या भविष्यासाठी अधिक संधी मिळतील. कामगार हे आपल्या देशाच्या विकासासाठी मोठे योगदान देतात आणि त्यांच्या कष्टाची दखल घेत सरकार विविध योजना राबवत आहे. कामगार निस्वार्थपणे आणि कठोर परिश्रमाने आपले कामे पार पाडतात आणि त्यांना त्यांचे कष्ट उचित मोबदला मिळावा यासाठी या योजनेचा उद्देश आहे. हे एक सकारात्मक पाऊल आहे, ज्यामुळे कामगार वर्गाच्या मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने एक नवा मार्ग मिळणार आहे. आकाशाला भिडणाऱ्या इमारती, आलिशान फ्लॅट्स, भव्य पूल आणि रुंद रस्ते अशा मागे एक अनमोल योगदान असतो, ते म्हणजे बांधकाम कामगारांचं. या कामगारांची मेहनत आणि कष्ट कधीही थांबत नाहीत. हवेतील उष्णता असो किंवा पावसाच्या धारा, परंतु याच कामगारांच्या कुटुंबातील मुलं जेव्हा शिक्षणासाठी संघर्ष करतात तेव्हा त्यांच्या कष्टाची खरी किंमत लक्षात येते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना 2025 नावाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या योजनेतून कामगारांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळवून दिली जात आहे, जे त्यांच्या उज्ज्वल भविष्याची गॅरंटी ठरू शकते. महाराष्ट्रातील शहरे आणि गावांमध्ये वेगाने विकास होत आहे. प्रत्येक ठिकाणी बांधकाम कार्य सुरू आहे आणि त्यामागे असंख्य कामगारांची कठोर मेहनत लपलेली आहे. हे कामगार कधीच विश्रांती घेत नाहीत. त्यांच्या मेहनतीचेच बांधकामाच्या प्रकल्पांना गती मिळते. तरीही त्यांच्या स्वतःच्या जीवनात अस्थिरता आणि अनिश्चितता दिसून येते. आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलताना या कामगारांना अनेक अडचणी सामोरे जावे लागते. त्यांचे जीवन संघर्षपूर्ण असते आणि त्यांना दररोज नवे आव्हान सामोरे जावे लागते. अनेक वेळा त्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नाही. अशा परिस्थितीतही ते आपल्या कामावर निष्ठा ठेवून काम करत राहतात. बांधकाम मजुरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातील एक मोठी समस्या म्हणजे सतत स्थलांतर. विविध प्रकारच्या कामासाठी ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना स्थिर जीवनाचा अनुभव मिळत नाही. दुसरी महत्त्वाची अडचण म्हणजे अनियमित उत्पन्न. हवामानाचा बदल, बाजारपेठेतील स्थिती आणि प्रकल्पाच्या उपलब्धतेनुसार त्यांचे उत्पन्न कमी जास्त होते. यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक असुरक्षितता निर्माण होते. तिसरी समस्या म्हणजे असुरक्षित कामाचे वातावरण. अपघातांचा धोका सतत असतो आणि अनेक वेळा आरोग्याच्या गंभीर समस्याही निर्माण होतात. याशिवाय मुलांच्या शिक्षणावर देखील परिणाम होतो, कारण स्थलांतर त्यांना एकाच ठिकाणी शिक्षण घेता येत नाही. शिक्षणातील अडचणींमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे कामगारांच्या मुलांचे शिक्षण. अनेक कामगारांची मुले शाळेत जाऊ शकत नाहीत, तर काही मुलं शिक्षण अर्धवट सोडून देतात. यामुळे त्यांची भविष्यातील संधी कमी होतात आणि त्यांचे जीवन कठीण होऊ शकते. मुलांचे शिक्षण अपूर्ण राहिल्याने पुढील पिढीचे भविष्य धूसर होऊ शकते. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना तयार करण्यात आली आहे. यामुळे कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळते. योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे ते आपले शिक्षण पूर्ण करू शकतात. हा एक महत्त्वाचा पाऊल आहे, ज्यामुळे शिक्षण खंड टाळला जाऊ शकतो. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 2025 साली एक महत्त्वपूर्ण
शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या मुलांना शिक्षणाची आर्थिक सहाय्य देणे. यामध्ये मुलांची प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतची आवश्यक मदत केली जाईल. कामगार कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी ही योजना कार्यान्वित केली आहे. योजनेतून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाकडे नेण्यासाठी प्रेरणा मिळेल. बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना अधिक चांगले जीवनमान मिळवून देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक स्तरावर आधारित आहे. इयत्ता 1 ते 7वीपर्यंत विद्यार्थ्यांना दरवर्षी 2,500 रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता 8वी ते 10वीसाठी ही रक्कम 5,000 आहे. यानंतर इयत्ता 11वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना 10,000 शिष्यवृत्ती मिळते. पदवी शिक्षण घेणाऱ्यांसाठी 20,000 रुपयाची रक्कम निर्धारित केली आहे. अभियांत्रिकी शिक्षणासाठी 60,000 रुपये आणि वैद्यकीय शिक्षणासाठी 1,00,000 रुपयाची शिष्यवृत्ती दिली जाते. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांसाठी 25,000 रुपये शिष्यवृत्तीची सुविधा आहे. संगणक संबंधित कोर्स जसे MSCIT आणि टॅलीसाठी देखील शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. उच्च शिक्षणाची संधी शिष्यवृत्तीच्या रकमेच्या मदतीने बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची स्वप्न वास्तविक होणे शक्य झाले आहे. यामुळे त्यांना त्यांच्या भविष्यासाठी चांगल्या संधी प्राप्त होऊ शकतात. विशेषतः वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासारख्या महागड्या शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य प्रदान करते. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना देखील उच्च शिक्षण घेणे आणि आपल्या करिअरमध्ये यश प्राप्त करणे शक्य होऊ शकते. उच्च शिक्षणाच्या या संधीमुळे समाजातील असमानता कमी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळते. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेसाठी काही आवश्यक पात्रता निकष आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी असावी लागते. विद्यार्थ्याने मागील शाळेत वर्षात किमान 50% गुण मिळवले पाहिजेत. याशिवाय विद्यार्थी आणि त्यांचे पालक दोन्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. योजनेसाठी एक विशेष तरतूद देखील आहे. जर नोंदणीकृत बांधकाम कामगाराची पत्नी शिक्षण घेत असेल तर तिलाही या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. यामुळे बांधकाम कामगार कुटुंबासाठी मुलांसाठी शिक्षण घेणे सोपे होईल. अर्ज प्रक्रिया अशी आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्यासाठी प्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर शिष्यवृत्ती योजना विभाग निवडा आणि नवीन अर्ज करण्यासाठी अप्लाय ऑनलाईन बटनावर क्लिक करा. अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. सर्व माहिती तपासून फॉर्म सबमिट करा आणि नंतर अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर त्यांची प्रिंट काढा. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात जा. अर्जाचे फॉर्म तेथून मिळवा किंवा अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करा. फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित कार्यालयात जमा करा. शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे विविध प्रकारची आहेत. सर्वप्रथम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं ओळखपत्र किंवा कामगाराचं नोंदणी प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर कामगार आणि त्यांच्या पाल्याचे आधार कार्ड तसेच कुटुंबाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड आवश्यक आहे. बँक पासबुक देखील आवश्यक आहे, मात्र ते आधारशी लिंक असलेले असावे. रहिवासी प्रमाणपत्र देखील सादर करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये आदिवासाची प्रमाणित माहिती दिली जाते. शाळा आणि कॉलेजच्या प्रवेश पावतीसह चालू शैक्षणिक वर्षाच्या बोनाफाईड प्रमाणपत्राची आवश्यकता असते. गेल्या परीक्षेची गुणपत्रिका किंवा मार्कशीट, चालू मोबाईल नंबर आणि अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो देखील आवश्यक असते.